बुलढाणा जिल्ह्यातून मजुराचे दिवसाढवळ्या अपहरण, सावरगाव परिसरात खळबळ। ऊसतोडीच्या पैशांच्या वादातून 5-6 जणांनी कारमध्ये कोंबून नेले, सावरगाव येथील राठोड कुटुंब दहशतीखाली। अकोला पातूर प्रतिनिधी। अकोला जिल्ह्याच्या चांदणी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सावरगाव येथील एका 50 वर्षीय मजुराचे बुलढाणा जिल्ह्यातील जानेफळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अपहरण झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी 7 फेब्रुवारी रोजी दुपारी घडली। 5 ते 6 जणांनी कारमध्ये कोंबून नेल्याने मजुराचे कुटुंब प्रचंड भयभीत झाले असून परिसरात या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे। नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार सावरगाव येथील देविदास राठोड हे मजूर कामासाठी गेले होते। शनिवारी दुपारी मेहकर तालुक्यातील देऊळगाव साकर्शा पारखेड परिसरातून काही अज्ञात इस्मांनी त्यांना बळजबरीने कारमध्ये टाकून पळवून नेले। ऊसतोडणीसाठी घेतलेल्या आगाऊ ॲडव्हान्स रकमेवरून पारखेड येथील एका ऊसतोड एजंटसोबत त्यांचा वाद सुरू होता। याच वादातून देविदास राठोड यांचे अपहरण करण्यात आले असल्याचा आरोप त्यांच्या पत्नीने चांदणी पोलिसात दिलेल्या तक्रारीत केला आहे। पोलीस तपासाची चक्रे फिरली। घटनेची गांभीर्य लक्षात घेता चांदणी पोलीस स्टेशनचे ठाणेदार रवींद्र लांडे यांनी तातडीने सावरगाव येथे धाव घेतली। त्यांनी पीडित कुटुंबाची भेट घेऊन धीर दिला, तसेच संशयित आरोपींच्या घरी जाऊन कसून चौकशी केली। तांत्रिकदृष्ट्या ही घटना जानेफळ जी. बुलढाणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असल्याने चांदणी पोलिसांनी प्राथमिक चौकशी करून हे प्रकरण पुढील तपासासाठी जानेफळ पोलिसांकडे वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। गावातील प्रतिष्ठित नागरिकही शोधात अपहरण झालेल्या मजुराचा शोध घेण्यासाठी पारखेड येथील काही प्रतिष्ठित नागरिक आणि ग्रामस्थही रवाना झाले आहेत। मात्र अद्याप देविदास राठोड यांचा ठावठिकाणा लागलेला नाही। दिवसाढवळ्या झालेल्या या अपहरण प्रकरणामुळे परिसरात मजुरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी होत आहे।